मे बी दुपारी एकदम गरम होईल, असं हॉट वगैरे असं टेम्परेचर असतं. ठीक आहे. आपलाच फोन चांगला आहे. ओके. येस येस येस. हा हा हा. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रिव्हू व्लॉग्स वन्स अगेन. आणि आजचा आहे डे 2 आपला बाली ट्रिपचा. काल काय झालं की काल आम्ही आहे ना त्या मॉलमधून निघालो आणि इथे ना ते प्लगचा थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे माझा मोबाईल काही चार्ज झाला नाही. नंतरचं काही दाखवता आलं नाही मला, त्याच्यामुळे मी व्लॉग आहे ना तिथेच एंड केला. तर आजचा आहे डे 2 आणि आज आम्ही जाणार आहे लेम्पुयांग टेम्पल बाली इथे. आमचा ड्रायव्हर, आम्ही आता वाजलेले आहे तिथेच 8 सकाळचे 8 इथले 8. इंडियामध्ये इट इज आय थिंक किती वाजले असतील आता? 6:15 ना? 6 असं, म्हणजे 2.5 तासाचा गॅप असतो इकडच्या आणि इंडियाच्या टाइम झोनने. तर तसं आहे. आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जातोय. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्हाला 8 वाजता खरं तर निघायचं होतं. 3 तासाचा प्रवास आहे इथून ते लेम्पुयांग टेम्पलला. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं ते आवरावर करता करता लेटच होऊन गेलं. इथे हॅबिच्युअल व्हायला वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातोय या हॉटेलमध्ये, ग्रँड रिसॉर्ट बाली. इथे आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहे. लगेचच ब्रेकफास्ट करायला लागेल. ब्रेकफास्ट तर रेडी दिसतो आहे. फोटो सेशन्सला वगैरे खूप छान जागा आहे. ब्रेकफास्ट इज रेडी. बघा इथे ब्रेकफास्ट आहे. We are having the breakfast here. इथे बसूया. इकडे इकडे बसा. इथेच बसा. इथेच इट्स अ गुड प्लेस. आणि इथे असं आता ब्रेकफास्ट करायला जागा आहे, त्याच्यामुळे आपण आता ब्रेकफास्ट करणार आहोत. ब्रेकफास्टला आहे ना आम्ही भरपूर सारे आयटम होते, पण आम्ही हे क्रिस्पी पोटॅटोज आणि हे काय होतं ताहू आणि हे सॉसीज असं काहीतरी घेतलं आहे. आणि त्यानंतर तिथे चोकोज वगैरे पण आहे. डेझर्टला केक वगैरे सुद्धा आहे. फ्रूट्स पण आहे, ज्युसेस पण आहे. ज्याला जे हवं तर तसं घेणार आहे. राईस पण आहे, पण आता हे सगळं खाल्ल्यानंतर मी घेणार आहे त्याच्याकडे. ओके. ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे लेम्पुयांग टेम्पलला. हे आमचे ड्रायव्हर दादा इकडे आलेले आहेत. हॅलो. आणि लेट्स गो टू लेम्पुयांग टेम्पल. गाडी पण अगदी छान आहे, मस्त मागे वगैरे जागा आहे, त्याच्यामुळे ऐस पैस बसता येईल आपल्याला. है सो व्हॉट्स हे हजबंड? काहीच नाही आम्हाला काय बोल. हा अरे ते एक सांगायचं राहिलं, इथे ना ब्रेकफास्ट म्हणजे ना असं तोंडीच बसत नाही. तिथे काय ते होतं चिकन वगैरे आपल्याला असं व्यवस्थित खावंच वाटत नाही, कारण ते कसं बनवलेलं आहे काय मी तर खाल्लं नाही. व्हेज पण असं ठीक ठीक होतं. आम्ही जास्त काय केलं, फ्रुट्स खाल्ले आणि ते डेझर्ट होते, केक्स वगैरे ते खाल्ले. तर हा इथे पण एक शॉप आहे, तर तिथून असे शॉप शोधावे लागतात आणि मग तिथून आपल्याला काहीतरी घेऊन येऊन खाता येतं असं. तर वाजलेले आहे तिथे सकाळचे 8:30. मे बी इंडियामध्ये आता 6:15 पर्यंत झालेले असतील. 3 तास लागणार आहे आपल्याला प्रवास करायला लेम्पुयांग टेम्पलला. ठीक आहे. वातावरण चांगलं आहे आजचं. रात्री खूप थंडी पडलेली होती, सकाळी जरा एकदम गारठं पडलेलं होतं आणि मग आता परत ऊन पडलंय बघा.
मे बी दुपारी एकदम गरम होईल, असं हॉट वगैरे असं टेम्परेचर असतं. ठीक आहे. हा, तर दादांचं म्हणणं आहे की लंपुयांग टेम्पलला आहे ना थोडं पावसाळी वातावरण असतं, कारण ते थोडं टॉपला आहे, तर असू शकतं तिथे पावसाळी वातावरण. सकाळी आमच्यासोबत आम्ही इन्सिडेंट्स पण घडले थोडे. आम्ही चहा करायला घेतला केटलमध्ये आणि तो ठेवला, तर मला वाटलं हा होईल थोड्या वेळात केटलमध्ये, आणि तो सगळं उकळून बाहेर आला आणि आवाजही नाही आला, काही नाही आला. सगळं त्या टेबलवरती दूध 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 दूध. चहा सुद्धा इथला वेगळाच आहे, चहाची टेस्ट पण वेगळीच आहे. कुठे पिला? पण इथे ते कप मधले असं आपला एकदम इंडियन चहा, महाराष्ट्रीयन चहा असं काही नसतं इथे. तर असं टाकून प्यायला लागतं थोडं. म्हणजे इथे आलं ना आपण बाहेरच्या देशामध्ये थोडे दिवसच ओके, कायमचं जर सेटल व्हायचा विचार करत असाल तर जाम, म्हणजे ज्याला ज्याची सवय आहे तो राहू शकतो, आपल्यासारख्यांना नाही बाबा. We have reached here in Lempuyang Temple today. इथे काय फार काही गर्दी तर दिसत नाहीये, एकदम शांतता दिसते. Let's see how people are here. Hello. The entrance fee आहे का? इथे काहीतरी एंट्रन्स फी आहे, आपण फी घेऊयात. अशी अशी गर्दी आहे, काहीच नाही इथे असं वातावरण आहे. आपल्या लोकांना काही कळत नाही, आपण काय बोलतोय काय नाही, काही कळत नाही आपल्या लोकांना. अरे हा, हे लोक आपल्याला भेटलेलं ना, तर इथेच आलेलं. आपण हे तिकीट घेतलेलं आहे, या आपल्या जे दादा आहेत त्यांनी घेतलेलं आहे, आणि आता आपण ह्या बसने जाणार आहोत तिथे. सो वी आर गोइंग बाय बस टू टेम्पल. तीनच सीट आहे काय? असं सगळं आहे ही बस अशी. बसेस येतात जातात. This is how it is looking. Bali. नेपाळ टाईप वाटतं ना, असं नेपाळी टाईप वाटतंय ना इथे. काय म्हणून ते लोकल ड्रायव्हर ठेवतात इकडे आहे ना. आमचे जे ड्रायव्हर होते ते येत नाही, कारण इथला रस्ता साफ आहे. असेल ते वातावरण. हे बघा वातावरण कसलं भारी आहे, कारण वरती आहे ना, टेकडीवरती आहे, म्हणून ते इट इज कॉल्ड अस गेट टू हेवन. कुठंच काय निघाले आज आमच्या निघालो बसमध्ये. बाळूचे मित्र मंकी दिसले होते. थोडा मोठा झाला की मग आणून त्याला, लहान आहे.
असे टेम्पल्स बघा असे असतात इथे. छोटे छोटे घर टेकडीवरचे. येस वी हॅव रिच्ड हिअर लंपुयांग. आपण इथे पोहोचलेलो आहोत लंपुयांग टेम्पल. आणि इथे ना असे बघा हे अशी साड्या घालतात बघा. अशा अशा साड्या घातल्या जातात इथे. घ्यायला लागतात आपल्याला. रेंटवरती आहे का हे? अरे नाही, अशा गाड्या येतात. अशा अशा साड्या घालायला लागतात. साड्या म्हणजे लुंगीच आहे वन टाईप. आणि हे आपले दादा इकडे काहीतरी घेत आहेत एंट्री. ड्रायव्हर इज बिग. हां असे सगळे निघालेत. आता आपण इथे काय आहे म्हणजे काय मोटिव्ह आहे? हे 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 गावाचं नाव काय आहे इथल्या? काही कळतं बाली गावामध्ये आपण कुठे आहोत, बाली या इथे कुठे आलेलो आहोत आपल्याला काही कळत नाही आहे. कारण इथली लोकांची भाषा आपल्याला समजत नाही. फक्त आपल्याला इकडे माहिती होतं की लंपुयांग टेम्पलला आपल्याला यायचं होतं. ठीक आहे. आणि आता हे घालतात बघा लुंगी. How much cost? How much is the costing? This is free. Free of cost. This is free of cost. तर हे ना फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपलं जे घालतात आपलं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. अगदी जो येतो इथे त्याला इथून तिकीट्स घेतल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट असतं. It's like a couple one. Which one? नको वेगळं घ्या ना थोडं काहीतरी युनिक. Lekker joh? मागून सगळं दिसतंय. माय गॉड. ऐक थकले मी. थांबा जरा. माय गॉड. किती मोठं बाहेर आहे. हे इकडे बघा हे असं आहे काहीतरी. इथे ना काढलं जातं. स्टेप्स नाही. चला स्टेप्स नाही. इथे स्टेप्सचा पण रस्ता आहे. असं इथे स्टेप्स पण आहेत. पुढे जाऊन स्टेप्सने पण जाऊ शकतो. काहीतरी टाकतात सोड होत्यावरती लिक्विड. ओके ओके ओके. व्हॉट इज अवर नंबर? 221. तर इथे आपलं Because you need to wait around 1.5 hours. If you want to go there. We have a good phone that we can capture it. Yeah. इथे ना असं नंबर्स लागलेले आहेत. त्या नंबर्सच्या अकॉर्डिंग ते आपल्याला बोलवतात आणि मग ते असं फोटो खेचायला लावतात आपल्याला. म्हणजे फोटोग्राफी वेगळे फोटोग्राफर्स पण आहे ते सुद्धा फोटो खेचतात. While the waiting, close here there is other place you can take photo. But while you phone also, but you pay more over there. But you can other side. Maybe with the guys, right? You see the photo first. They show you photo. But how much they will require? How much?
they will cost? You can bargain. ठीक आहे, आपलाच फोन चांगला आहे. And then there is Balinese racist couple. ओके, येस. हां. If you want this event done there in the shop. ओके. Photo. असे फोटो काढायला सांगतात ते आपल्याला. काय असे This one. Like this one. Wild white. भरपूर सारे फोटोज काढलेले आहे इथे आणि आपला नंबर आहे 221. कुठे येतो रिसीट? 221 नंबर आहे. आणि अजून जेव्हा आम्ही आलो तर 166 नंबरच होता आणि 2 तास इथे वेट करावं लागणार होतं. तर हे बघा इकडे तोपर्यंत मी छोटे छोटे शॉर्ट्स काढून ठेवलेले ते. हां, हे बघा 221 2 पीपल म्हणजे हे कपल फोटो काढायला लागतील ना. आपण तू पहिले सिंगल काढायचा, मी सिंगल काढायचा, नंतर कपल काढायचा. ते कशा ग्रुप फोटो म्हणतात तसं आपण करूया. आपण पण एक सिंगल एक दुसरा सिंगल काढूया आणि मग आपण सोबत काढूया. तर ते असं. आणि हे बघा इथे आता असे नंबर्स लागलेले आहेत आणि असे फोटो काढतात बघा. नेक्स्ट नंबर 184. हां, हे बघा असं नंबरिंग काहीतरी इथे काउंट होतं आहे आणि नंबरिंग काउंट होतं आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला तिथे जाऊन फोटो काढायला लागतात. ओके. आणि इथे पेड पण आहे. तर असं देऊन तिथे पेड पण आपण फोटो काढू शकतो. इथे जे आहे हे ना पेडच फोटो काढता येते. आम्ही काय पेड नव्हतं काढलेलं. आम्ही आमच्या कॅमेरामध्येच काढलेले होते फोटो. ते काय असं फार काही असं वेगळं काही काढत नाही. आपण जसे काढतो तसेच काढतो. एवढं सगळ्या गोऱ्या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये फरक पडतो थोडासा. ते एकदम व्हाईट असतात ते. आपण त्यांनी पण आपले काढले तरी आपण तसेच दिसणार आहे. ठीक आहे. आणि इथे पण आपण असे फोटोज काढलेले सगळे इंस्टाग्राम वरती फोटो काढतो. ती बघ, हे बघा आम्हाला भेटायला कोण आलंय. अरे 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 कबूतर कबूतर कबूतर. अरे अरे कुठे गेला? ये आले आले आले. कबूतरच आहे का नक्की? तो माहित नाही कुठला पक्षी येतो. गेला ते. तर आता आपण निघालेलो आहोत लंपुयांग टेम्पल मधून बाहेर. ठीक आहे. फोटोज वगैरे भरपूर सारे क्लिक केलेले आहेत आम्ही. तर इथे ना यांच्या प्रेयर्स असतात. जे वरती स्टेप्स वगैरे बघितले आहे ना तिथे त्यांचे प्रेयर्स असतात. आणि जे मेन गेट आहे, गेट टू हेवन म्हणतात हे मंदिर. असं वाटतं मला की हे ना ड्रॅगनला देव मानतात तर त्यांचं हे मंदिर आहे. तर असं सगळं आहे. आणि हे सगळे फोटोज वगैरे असे क्लिक करतात इथे लोक. तर आम्ही ना आता सॉवेनियर बघतोय. म्हणजे आम्हाला जर असेल तर मग आम्ही बघतोय प्राइस काय कितीचं आहे. दिस लंपुयांग टेम्पल सॉवेनियर. हाऊ मच? Just 3 for 100. 3? 3. 1, 2, 3, 1 lakh. 1? 1 lakh. 1 lakh. 3 for 1 lakh. Yes. 1 lakh म्हणजे किती? Like more discount. अरे बापरे एवढं. त्याची मिरर आहे का जाणे? मिरर आणि मिरर फॉर हाऊ मच? 1 lakh 50. 1 lakh? 1,50,000. More is a discount. This one. This is too much. Get the discount if you want. आपल्याला एकच पाहिजे आणि एवढं 3 देऊन काय करणार आहे आपण?
असे सगळे सॉव्हेनियर्स आहेत. 1 लाख फॉर 3 असं म्हणतात ते. 1 लाख फॉर 3. फोटोज आहेत इकडे. हा असे असे फोटो काढतात. तर आम्ही ना सॉव्हेनियर बघत होतो, पण ॲक्च्युली ते 1 लाख फॉर 3 म्हणत होते. आणि अरे 1 लाखाला 3 म्हणताय ते. आणि मग आम्ही आमच्या इंडियन करन्सीनुसार कॅल्क्युलेट करत बसलो की किती पडतात ते आपल्याला. जवळजवळ 212 रुपयाला पडत. 212 रुपयाला किती 1 पडत होतं. आणि ते काय पण आपल्याकडे तर 50 रुपयाला मिळतं. 50 रुपयाला मिळतं ते. फार फार 100 झाले, खूप झालं, पाणी गेलं. मग 100 रुपयाला त्याने मिरर पण द्यायला पाहिजे होता आणि सॉव्हेनियर पण द्यायला पाहिजे होतं. काय देत नाहीत ते. तिला सुगंध कसला येतोय असं येताना पण. हा फणसाचा वास येतोय, ते छान वास येतोय. पण ते ऍक्च्युली पण फणस नसतात, ते फणस नसतं, त्याला वेगळं म्हणतात. वेगळंच म्हणतात ते. खूप वेगळे असतं. ड्रॅगन फ्रूटच म्हणतात ना ते. ड्रॅगन फ्रूट वेगळे. ड्रॅगन फ्रूट वेगळं. नाही हा बरोबर आहे. ते जॅकफ्रूट आहे ते. जॅकफ्रूट. ड्रॅगन फ्रूट वेगळं. मँगो पण यांच्याकडे. मँगो घेऊन जायचे का आपल्याला? खायचं मैं नहीं खाते. यहाँ पे आके खा क्या खाया तो मैंगो खाया. मला नको मँगो पण नाही रे. मँगो काय खाता इकडे येऊन. तर आता असा दिवस गेलेला आहे. आज आम्ही लंपुयांग टेम्पल इथे बघितलेलं होतं आणि आता आम्ही बसमध्ये बसलोय. तर आम्ही वेट करतोय की आता ड्रायव्हर येईल आणि आम्हाला खाली पोहोचवेल. आम्ही एक छोटं सॉव्हेनियर घेतलंय. ओके, सो इट इज फॉर 25,000. 25,000 म्हणजे आपल्या इंडियन करन्सीनुसार हाऊ मच? 100 ना? 100 रुपीज आय गेस. 132 रुपीज. इट्स टू मच. पण आता ते कमीच म्हणत नव्हते, त्याच्यामुळे आपल्याला तिथे आम्ही बार्गेनिंग भरपूर करण्याचा प्रयत्न केला, पण काय बोलले नाही ते तसं. त्याच्यामुळे जे आहे ते घेऊन घेतलं आम्ही. ठीक आहे, आता आम्ही वेट करतोय की ड्रायव्हर येईल आणि आम्हाला खाली घेऊन जाईल. आम्ही आता खाली आलेलो होतो पार्किंग पाशी आणि आमचे ड्रायव्हर खालीच उभे होते. तर असं सगळं आमचं झालेलं आहे. पार्किंग सगळं म्हणजे आम्ही लंपुयांग टेम्पल एक्सप्लोअर केलेलं आहे. तिथे फोटो सेशन्स वगैरे काढले आणि एक छोटंसं आम्ही सॉव्हेनियर घेतलं एक आठवणीसाठी. तर मी दाखवेल तुम्हाला संध्याकाळी की कोणतं सॉव्हेनियर घेतलेलं आहे. आता ते बार्गेनिंग स्किल्स खूप डेंजर लागतात. इथे ती म्हणत होती काहीतरी 40,000, पण आम्ही तिला बार्गेन करून करून 25,000 पर्यंत घेऊन आलो. म्हणजे इट इज नियर अबाउट 132 रुपीज ऑफ इंडियन. ओके, इंडियाचे 132 रुपीजला ते आम्ही घेतलेलं आहे. वाजलेले आहेत आता आय गेस इंडियाचे 12 वाजलेत वाटतं. इंडियामध्ये 12 वाजलेले आहेत आणि इथे माहीत नाही मला किती वाजलेत, बघायला लागेल मोबाईलमध्ये. आम्ही आता बघतोय की कुठेतरी काही खाण्याची सोय आहे का. खाण्याचं आहे ना खूप वांदे आहे तिथल्या लोकांना. काय पटतं कसं पटतं एकदम म्हणजे वेगळंच आहे इथलं जेवण. आम्ही सकाळी सुद्धा फक्त डेझर्टवर वगैरे भागवलं, पण आता बघूया काय मिळत असेल तर आम्ही इथेच खाऊन घेऊ. अशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो ना, मस्त भाताचं आणि मस्त वातावरण असं समोर दिसतंय. आणि जेवणाचं नाव काढलं की मला एकदम संकट येतं. काही समजण्यासारखं आहे का? समजतंय का काही? हा मशरूम सूप 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 काहीतरी आहे बघा तुम्ही. असं काहीतरी मेनूज आहे याच्यामध्ये. गार्लिक ब्रेड आपल्याला तळतोय तो घेऊया आपण. गार्लिक ब्रेड बघा बघा बाकी आहे काय आहे. चिकन बेतुतू, डक बेतुतू, फ्राईड डक, चिकन प्रॉन मसाला, मशरूम. हे बघा हे पण आहे हो इंडियन काहीतरी. व्हेजिटेबल बिर्याणी. अरे बघा व्हेजिटेबल बिर्याणी आहे. बिर्याणी तर खायची तुला. त्याच्यापेक्षा एक काम करू प्रियंका, सोपं सोपं दान बाबा काहीतरी चांगल्या हॉटेलमध्ये आणतोय हा, समजेल असं काहीतरी. व्हेजिटेबल बिर्याणी आहे तर त्यातलं व्हेजिटेबल भरपूर असतील. हे बघा हे मिक्स व्हेजिटेबल्स. पापरिका पापरिका ओनियन म्हणजे आपले हे मसाल्याचं काय म्हणतात मिलेट्स. ओके. ओनियन, ग्रीन पीस, पोटॅटो, करी स्पायसी अँड योगर्ट.
बघतो बाबा आता काय असेल ते घेतो, बघतो खातो काहीतरी. तर हे अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे आणि आम्ही आता पोहोचलेलो आहेत परत रूममध्ये. रूम जरा बऱ्यापैकी सेटअप करून ठेवलेली आहे त्यांनी आज. काल थोडं वेगळं होतं पण आज जरा बऱ्यापैकी सेटअप करून झालेली आहे त्यांची, दिसते तर आहे. आणि हे झाल्यानंतर आता आम्हाला जेवणाची तर काही इच्छा नाही, कारण इथल्या वेळेनुसार आम्ही संध्याकाळी काय ते टोफू टिक्का असं ते खाल्लं आणि नान वगैरे जामच गंडवलं त्यांनी आम्हाला. पण त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक नान इंडियन करन्सीचा 300 रुपयाला दिला. हा, इंडियन करन्सीचा 300 रुपयाला तो नान दिला आम्हाला. तर असं ते सगळं झालं होतं, त्याच्यामुळे मला काही भूक नव्हती. 55,000चा नान इथल्या करन्सीनुसार. तर ते असं ते सगळं झालेलं होतं. आणि आम्ही मला तर आता फक्त तो मॅगीचा कुप्पा आहे, कप नूडल्स आहेत तेच खाणार आहे मी. आणि ते पण तेच खाणार आहे. सकाळी आम्हाला लवकरच निघायचं आहे कारण नुसा पेनिडा बीचला जायचं आहे. नुसा पेनिडा बीच हा आयलँड आहे बेसिकली. तर तिथे त्यांनी सांगितलं होतं की सकाळी 6:30लाच निघायचंय. 1 तासात पोहोचू ना आपण तिथे, ते म्हटले. हा, 1 तासात आपण तिथे पोहोचू. फास्ट बोट आहे तिथून पुन्हा. हा, त्याच्यानंतर तिथे एक फास्ट बोट आहे, मग तिथून आपल्याला पुढे जायचंय ते असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे तो आम्ही तिथे पॅक करायला सांगितला होता. तर ते आता पॅक करून देणार आहेत आम्हाला सकाळी ब्रेकफास्ट रिसेप्शनला. जेवण झालं की मे बी आम्ही तिथे सकाळी ते हे होतं ना स्पा रिसॉर्ट वगैरे थोडंसं होतं, तिथे जाऊन मस्त असं रेस्ट करू थोडा वेळ आणि मग परत येऊ. ठीक आहे, तर मी तोपर्यंत लगेचच आवरते आता. काय नाही, फ्रेश होते थोडं. हॅलो एव्हरीवन. आणि आता वाजलेले आहेत इथले रात्रीचे 9:30 आणि आता आम्ही जातो आहोत परत काहीतरी घ्यायला. बॉटल्स वगैरे घेतलेल्या होत्या, पाण्याच्या बॉटल्स वगैरे आम्ही घेतलेल्या होत्या काल आणि त्या संपून गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे आता आम्ही पाण्याच्या बॉटल्स काही खाण्याचं असलं तर ते घ्यायला जातोय. अजून तिथे स्पा सेंटर आहे ना, तर तिथे ते बघायला जाऊ आम्ही की तिथे व्यवस्थित आहे का. म्हणजे तिथे आम्ही कालपासून गेलोच नाही, तर आज आम्ही थोडंसं बघू, फोटो सेशन्स वगैरे करू आणि मग मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते. असं वाटत होतं ना की मे बी इथे कोणी राहतंय का नाही, कारण एकदम अशी स्मशान शांतता आहे, भयान शांतता आहे इथे. पण आवाज आला आम्हाला थोडा, ते बघा ना. पण आम्हाला थोडासा आवाज आला रूम मधून, तेव्हा थोडंसं रिलॅक्स वाटलं की हा आहे इथे कोणीतरी. खाली लोक पण दिसले, बघा ना, लिटरली कुठेच कोणीच नाहीये. हे बघा, सी. असं आम्ही लिफ्टने जातोय आता खाली. काल सारखंच आम्ही जातोय. बापरे, इथं रस्ता क्रॉसिंग म्हणजे ना इतकं कठीण आहे ना, इतक्या स्पीडमध्ये सगळ्या गाड्या असतात. इकडनं जाताना तो वॉचमॅन आला होता आम्हाला ते रेड सिग्नल दाखवून, पण नंतर आहे ना तिकडनं जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा फार वांदे होतात इकडे. म्हणजे इतक्या स्पीडमध्ये गाड्या असतात आणि ते थांबायला तयार होत नाही. तर आम्ही आता 4 पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आणि एक चॉकलेट घेतली फक्त खाण्यासाठी, एवढंच घेतलं. असं सगळं आजचं सीन झाला आहे. आज ॲक्च्युली असं झालं, आता मयूर आहेत ना ते तिकडे घेऊन जात आहे सामान, बॉटल्स वगैरे, कारण काय खूप जड झालं त्याच्यामुळे ते तिकडे गेले ठेवायला. आणि मी आता इथे बसली, इथे बसेल थोडा वेळ.